काय बाई, पालकाची भाजी खूप पौष्टिक आहे, पण जास्त कोणाला आवडतच नाही. म्हणूनच आज आपण पालकाचे पौष्टिक असे धपाटे करणार आहोत. खलबत्त्यामध्ये जिरे, लसूण, मिरची टाकून कुटून घ्यायचंय. बारीक कुटून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. नंतर एक परात घ्यायची, त्यामध्ये ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ घालायचं. बारीक चिरलेली पालक घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर, वाटलेला ठेचा, 1 चमचा ओवा, लाल तिखट, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस एकदा चांगले मिक्स करायचं. मिक्स करून झालं की नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं पीठ मळून घ्यायचे. अशा प्रकारे आता आपण धपाटे करून घेऊया. कोलपटावर एक कपडा टाकलाय, त्यावर पाणी शिंपडायचं. हातात एक गोळा घेऊन आपल्याला धपाटं थापून घ्यायचे. तर धपाटं आपलं थापून झाले नंतर काय करायचं, यामध्ये 5-6 छिद्र करायचे, म्हणजे आपलं धपाटं चांगलं असं भाजतं. नंतर गरम तव्यावर हे धपाटं टाकायचं. दोन्ही बाजूने तेल टाकून आलटीपलटी करून आपल्याला हे धपाटं खरपूस असं भाजून घ्यायचंय. तयार आहे आपलं पौष्टिक असं पालकाचं धपाटं. तुम्ही पण तुमच्या घरात कोणी पालक खात नसले तर असं धपाटं करून द्या, पौष्टिक खूप छान लागतं. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.